क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यास्तव एक गीत सादर करत आहोत. त्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. साऊ साऊ तुझे उपकार किती स्मरू ग, साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ ग, साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ ग, साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ ग. नवरी बनून 9व्या वर्षी आली ग, ज्योतिरावांची अर्धांगिनी झाली ग. तुला शिकवलं ज्योतिबांनी साऊ ग, धर्मंदांची झोप तू उडवली साऊ ग. साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ ग, साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ ग. शिकली शाळा जमिनीवर, शिकली शाळा जमिनीवर, अक्षर गिरवले तू पाटीवर, अक्षर गिरवले तू पाटीवर. भिडेवाड्यात शाळा मुलींची काढून, तोडल्यास बेड्या हाल अपेष्टा साऊण. ज्ञानाचा मळा फुलविला तू साऊ ग, साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ ग, साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ ग, साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ ग. देऊन फाटा ज्ञानाला, देऊन फाटा ज्ञानाला, कर्मठांचा काटा काढला, कर्मठांचा काटा काढला. रोप लाविले पाऊल मुक्तीचं होऊन, झुंजले मर्दानी क्रांती ज्योत पेटवून. सणातण्यांनी फारच छळले साऊ ग, साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ ग, साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ ग, साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ ग. उंबऱ्या बाहेर मुली व शिकल्या, उंबऱ्या बाहेर मुली व शिकल्या, समतेचा नारा गाऊ लागल्या, समतेचा नारा गाऊ लागल्या. लढा अस्तित्वाचा किती सोसला साऊ ग, नवाला भिडू क्रांतीचा आवाज साऊ ग. शिक्षणाची खरी देवता तू साऊ ग, साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ ग, साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ ग, साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ ग. विधवेचा तू ग सांभाळ केला, विधवेचा तू ग सांभाळ केला, निराधारांना आधार दिला, निराधारांना आधार दिला. यशवंत बाळ दत्तक घेतले साऊ ग, माणुसकीचा झरा वाहिला साऊ ग. प्लेग साथीत देह तू ठेविला साऊ ग, अखेरपर्यंत झुंज तू दिली साऊ ग. रविकांत करतो वंदन तुझला साऊ ग, साऊ साऊ तुझे उपकार किती गाऊ 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 ग. धन्यवाद. कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय नाशिक आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान रक्षक पुरस्कार सोहळा आपण सुरू करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा ज्यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे असे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे सर, ज्येष्ठ विचारवंत, यांना विनंती करतो की त्यांनी कृपया विचार मंचावर यावं. डॉक्टर रावसाहेब कसबे सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय उत्तम कांबळे सर यांनाही विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यावं. तसेच आजच्या सत्कारमूर्ती ज्यांना आज आपण सावित्रीबाई फुले संविधान रक्षक पुरस्काराने गौरवणार आहोत अशा पुरस्कारार्थीमध्ये आहेत माधवी जाधव शिंदे, कांताबाई आहिरे संभाजीनगर, शिलाबाई पवार संभाजीनगर आणि दर्शना सौपुरे नाशिक. या चौघींनाही विनंती करतो की कृपया आपण मंचावर यावं. जोरदार टाळीने स्वागत करूया आपण पुरस्कारार्थींचं. माधवी जाधव शिंदे, कांताबाई आहिरे, शिलाबाई पवार, दर्शना भरत सौपुरे.
त्याचबरोबर वाचनालयाचे विश्वस्त राजू देसले यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. कॉम्रेड राजू देसले. कार्यक्रमाची सुरुवात आपण संविधानाच्या उद्देशिका वाचनाने करणार आहोत. प्राजक्ता कापडणे उद्देशिकेचे वाचन करेल. त्यासाठी आपण सर्वांनी उभं राहून उद्देशिका वाचन करूया. प्राजक्ता कापडणे. माझ्या मागे बोला सगळ्यांनी. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय भीम, जय संविधान, जय भारत. आज या प्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन. त्याचबरोबर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला या अभिवादन करतो. आणि तसेच ज्यांच्या नावाने हे वाचनालय सुरू आहे असे नारायण सुर्वेदादा यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. मी राजू नाईक यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे सर यांचं स्वागत करावं. सर्वांचं स्वागत करा. डॉक्टर रावसाहेब कसबे ज्येष्ठ विचारवंत. त्यानंतर आदरणीय उत्तम कांबळे सर, माधवी जाधव, कांताबाई आहिरे, शिलाबाई पवार आणि दर्शना सौपुरे. त्याचबरोबर राजू देसले विश्वस्त, कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय. धन्यवाद. मी यानंतर लगेचच राजू देसले यांना विनंती करतो विश्वस्त कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी प्रास्ताविक करावं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संविधान रक्षक पुरस्कार 2026साठी या विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे या सभागृहात उपस्थित सर्वांचं कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयाच्या वतीने मनपूर्वक सर्वांचं स्वागत करतो. सर्वांना जय भीम, लाल सलाम. आज आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संविधान रक्षक पुरस्कार 2026 याचं वितरण या ठिकाणी आपण करणार आहोत. कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय या नाशिक शहरामध्ये जवळपास 28 वर्षापासून कार्यरत आहे.
हे वर्ष कविवर्य नारायण सुर्वे यांचं शताब्दी वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरं केलं जात आहे. एक लढणारा कवी, बोलणारा कवी आणि श्रमिकांचं कष्ट आपल्या साहित्यातून मांडणारा कवी, त्यांची शताब्दी वर्ष ही एक महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या द्वारे साजरी होत आहे. त्याचप्रमाणे कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय गेले दरवर्षी 3 जानेवारीला आपण सावित्रीबाई फुलेंच्या नावानं पुरस्काराचं वितरण करत असतो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं कार्य आणि त्याचप्रमाणे त्यांचा विचार हा पुढे जावा ही एक भूमिका सातत्याने वाचनालयाची राहिलेली आहे. यावर्षी आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संविधान रक्षक पुरस्कार हा आपण जाहीर केलेला आहे. आणि आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटतो की जे पुरस्कार्थी आहेत ते आदरणीय माधवीताई जाधव, कांताताई आहिरे, शिलाताई पवार, दर्शनाताई सोपोरे ही या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्याला कल्पना आहे की संविधानाला 77 वर्ष आपल्या प्रजासत्ताक दिनाला 26 जानेवारीला पूर्ण झालीत. आणि आपल्याला वाटत होतं की लोक म्हणतात की 50 वर्षानंतर एखादा कायदा, एखादा निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतो. पण 77 वर्ष होत असताना संविधानाचा जागर ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये व्हायला पाहिजे त्या पद्धतीने जागृती झालेली दिसत नाही. याचं उदाहरण आपण नाशिक शहरासह संपूर्ण ठिकाणी पाहतो आहोत. आपण पाहिलं की ज्या देशामध्ये हा देश ज्या संविधानाने चालतो त्या संविधानाला जाळण्याचा प्रयत्न जाळलं दिल्लीमध्ये, ही घटना आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु त्या जाळणाऱ्यांना काय शिक्षा झाली ती काय आपल्यापर्यंत अद्यापही पोहोचलेली नाही. परंतु ह्या देशात जर संविधानाचा विचार हा संपूर्ण जनतेपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक व्यक्ती, अनेक संस्था आपल्या ह्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, तरीसुद्धा आपण अपुरं पडतो की काय? कारण जोपर्यंत अभ्यासक्रमामध्ये संविधानाचा जागर होत नाही तोपर्यंत संविधानिक देश निर्माण कधी होईल हा खरा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. परंतु आपण हे एक दुसरी बाजूही पाहतो. शिक्षण झालं म्हणजेच आपण संविधानाच्या याच्यावरती आपल्याला जागृती झाली असा सुद्धा आपला काहींचा गैरसमज आहे असं मला वाटतं. कारण अन्याय आणि अत्याचार जो कोणी सहन करतो तो मला वाटतं शिक्षित माणूस जास्त प्रमाणात सहन करतो आणि जो विरोध करतो त्याचं कमी शिक्षण जरी असलं तरी भूमिका असेल आणि संविधानावर ज्याचा विश्वास असेल ते संघर्ष करू शकतात. आजचे सर्व सन्मानार्थी हे ज्याचं उदाहरण आपल्यासमोर आहे की शिक्षण घेऊन नुसतं चालणार नाही, संविधानाचं नुसतं नाव घेऊन चालणार नाही, तर कृती महत्त्वाची आहे. आणि जी कृती या सर्व सन्मानार्थींनी केली याचा नाशिककर म्हणून महाराष्ट्राला सुद्धा सगळ्यांना आपल्याला अभिमान आहे. कारण तुमच्या एका कृतीतून, एका निर्णयातून सगळ्यांना प्रेरणा या संपूर्ण राज्याला नव्हे तर देशाला मिळालेली आहे. आणि म्हणून संविधान हा विषय आणि त्याचप्रमाणे आपण केलेली कृती ही अतिशय महत्त्वाची आहे. या ठिकाणी सन्मानार्थी आपलं मनोगती व्यक्त करतील, परंतु आपल्याला कल्पना आहे की भारतीय संविधान, त्याचं मूल्य आणि आपल्या नागरिकांच्या असलेल्या जबाबदाऱ्या, आपल्या लोकशाही देशाचा विकास व्हायचा असेल तर संविधानिक समाज निर्माण होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि संविधानिक समाज निर्माण होत असताना तो कागदावरती नुसता लिहिणारा असू नये तर तो बोलणारा समाज निर्माण झाल्याशिवाय कोणतंही परिवर्तन होऊ शकत नाही. कारण बोललं नाही तर या देशामध्ये कोणतंच परिवर्तन होणार नाही. आणि म्हणून बोलणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्या सन्मानार्थांचा आपण सन्मान करत आहोत त्या कांताताई आहिरे असतील, शिला पवारताई असतील, माधवीताई असतील, दर्शनाताई असतील, हे सर्व ज्यांच्या कृतीतून आपल्याला लढण्याचं बळ संपूर्ण संविधानावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना मिळालेलं आहे. त्या सर्व पुरस्कारांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद देसले सर. ज्याच्या आपण आतुरतेने वाट बघत आहोत तो पुरस्कार वितरण समारंभ आपण आता सुरू करत आहोत. हा पुरस्कार समारंभ संपन्न करण्यापूर्वी आपण त्यांना जे सन्मानपत्र देणार आहोत त्या सन्मानपत्राचं मी आपणासमोर वाचन करतो. भारतात वर्षानुवर्ष गुलाम असलेल्या
बहुजनांच्या मुक्तीचा मार्ग डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या देशासाठी दिलेल्या संविधानातूनच जातो हे पुन्हा पुन्हा सांगावयाची आवश्यकता नाही, कारण ते एक अजरामर वास्तव आहे. याचा अर्थ असाही आहे की संविधानाला धक्का म्हणजेच लोकशाही आणि बहुजन व महिलांच्या मुक्तीला धक्का. संविधानाचे संवर्धन म्हणजे आपल्या मुक्तीचे संवर्धन असते. गेल्या काही वर्षांपासून संविधानाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धक्के बसत आहेत. मनोवादाचे पुनर्जागरण करण्यासाठी त्याच्या पुतळ्यापासून पूजेपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवल्या जात आहेत. संविधानाला धक्का म्हणजे आपली गुलामी असे ज्यांना वाटते असे अनेक जण संविधानाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. त्यासाठी त्याग करत आहेत, जोखीम पत्करत आहे, प्रसंगी संघर्षासाठी उभे ठाकत आहेत. विशेष म्हणजे या क्रांतिकारी कार्यात भीमकन्याही पुढे येत आहेत. डॉक्टर बाबासाहेबांचा वारसा, त्यांनी दाखवलेल्या संघर्षाच्या वाटा याचा वापर करून त्या संविधानासाठी कवचकुंडल बनत आहेत. काहींनी तुरुंग भोगला, काही रणरागिणी झाल्या, त्यापैकीच आपणही एक आहात. हे नमूद करताना आम्हाला आनंद होतो आहे. आपल्यामुळे संविधान संवर्धनाचे एक धगधगीत पर्व सुरू झाल्यासारखे वाटते. आपल्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन करण्यासाठी आपल्याला सन्मानपत्र देताना साऱ्या समाजाला अभिमान वाटतो आहे. तुमच्या हालचालीच्या क्रांतिकारी वाटा तयार व्हाव्यात यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आपला सन्मान केला जात आहे. आपल्या वाटचालीस शुभेच्छा. जय भारत, जय भीम, जय संविधान. धन्यवाद. मी आता विनंती करतो माधवी जाधव यांना की त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार करावा. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे सर यांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराचं वितरण करावं. थांब. माधवी जाधव ह्या वनरक्षक आहेत, रंगकर्मी आहेत, लेखिका आहेत, कवयित्री आहेत, त्याचबरोबर उच्च शिक्षित आहेत. पुरस्काराचं स्वरूप आहे 11,000 रुपये, स्मृतिचिन्ह, साडी आणि सन्मानपत्र. माधवीताई जाधव शिंदे. जोरदार टाळ्यामध्ये आपण या पुरस्काराचं वितरण करूया. माधवीताई जाधव. जय जय भीम. यानंतर मी कांताबाई यांना विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार करावा. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे सर, त्याचबरोबर उत्तम कांबळे सर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होत आहे. पुरस्काराचे स्वरूप 11,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, साडी आणि सन्मानपत्र. औरंगाबादमधील झुंजार रणरागिणी. यानंतर शिलाताई पवार यांना विनंती करतो की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संविधान रक्षक पुरस्कार, त्यांची भगिनी इथं उपस्थित झालेले आहेत. शिलाताईच्या वतीने त्यांच्या भगिनी हा पुरस्कार स्वीकार करत आहेत. पुरस्काराचे स्वरूप 11,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, साडी आणि सन्मानपत्र.
विजय असो. हो, ते खाली ठेवत आहे. यानंतर मी दर्शनाताईला विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार करावा. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे सर आणि उत्तम कांबळे सर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. दर्शनाताई भरत सौपुरे. सन्मान स्वीकार केलेला आहे. अशा सर्व मान्यवरांनी कृपया आपलं मोमेंट घेऊन पुढे उभं राहावं. जागेवर उभं राहिलं तरी चालेल, त्यांचं मोमेंट द्या. धन्यवाद. खाली ठेव जुबेरबाई. यानंतर आपण पुरस्कारार्थींचं प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत ऐकणार आहोत. मी प्रथम आमंत्रित करतो माननीय माधवी जाधव यांना. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माधवीताई जाधव. सर्वप्रथम जी एक पद्धत आहे माझी बोलायची त्याच्यानुसारच बोलणार आहे, जास्त काही बोलणार नाही, फॉर्मलच. रघुनाथ कर्वे ज्यांनी स्त्रियांना संतती नियम करून जे एक प्रकारचं स्वातंत्र्य दिलं, माझ्यासाठी ते आदरणीय आहेत. त्याच्यानंतर स्त्रियांना शिक्षणाचा जो तिसरा डोळा उघडा करून दिला आणि खऱ्या अर्थाने स्त्री जी खरी साक्षर झाली, खरी सक्षम झाली, ते असे क्रांतिज्योती ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सहचारिणी अर्थात सावित्रीबाई फुले यांनाही मी मानाचा मुजरा करते. आणि त्यानंतर पुराणातलं सुदर्शन चक्र नाही हं, परंतु वास्तवातलं स्त्रियांनाच काय ते इथल्या तळागाळातल्या भारतीयांपासून ते उच्च विभूत म्हणजे श्रीमंत असणाऱ्या लोकांनाही ज्याने संविधानरूपी एक शस्त्र दिलं आहे कायद्याचं, असे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ह्या तिन्ही लोकांना मी मनापासून मानवंदना देते आणि माझं मनोगत मी सुरू करते. आजचं जे प्रतिष्ठान आहे कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय नाशिक, याची महती अशी आहे की लहानपणापासून उत्तमराव कांबळे सर असतील, त्यानंतर राजू देसले सर असतील, यांना माहिती नाही की मी अक्षरशः कानाकोपऱ्यात बसून त्यांचे कुठे भाषणं व्हायची तिथे मी बसलेली असायची. म्हणजे नकळत त्यांचे संस्कार माझ्यावर झाले. आणि आनंद हा असा वाटतोय की ज्या लोकांना कधी माहिती पण नसेल, म्हणजे जसं चंद्राला माहिती नसतं की माझ्यामुळे भरती ओहोटी येते समुद्राला, तर ह्या लोकांनी जे पेरलं
ती जी माधवी जाधव तुम्ही बघताय तर कुठेतरी त्यांचाही वाटा आहे. आणि आज मला घरचा आहेर किंवा माहेरचा हा सत्कार मिळतोय, तर मी खूप मनापासून, माझ्या मते हा पहिला सत्कार आहे. हा जो प्रसंग झाला त्यानंतर तर मी खूप भारावून गेली आहे. जास्त काही म्हणजे बोलावं असं वाटत नाही. सर, नारायण सुर्वे प्रतिष्ठान, मला फोन आला त्या दिवशी, माझ्या तोंडातनं ओळी आल्या की तुम्हालाही माहिती आहे आता नारायण सुर्वे प्रतिष्ठान म्हटल्यावरती 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले. हिशोब करतो आहेत किती राहिले डोईवर उन्हाळे, हिशोब करतो आहेत किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. मला ती कविता इतकी लक्षात होती, मला ते आठवलं की तेव्हा मी विचार करायचे. आय थिंक मला वाटतं 3री-4थीच्या पाठ्यपुस्तकात ती कविता होती. तेव्हा पण मला हाच प्रश्न पडायचा की भाकरीचा चंद्र रूपक अलंकार होता, उपमेय अलंकार होता, अलंकारच असतो, पण मग जिंदगी बर्बाद का होतीये, तेव्हा हा प्रश्न पडायचा. आणि जसं 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 अकॅडमिक वर्ष पुढे सरकत होतं तेव्हा लक्षात आलं होतं की आपल्यासाठी काय आहे हेच मुळात आपल्याला माहिती नव्हतं आणि ते माहिती करून देत नव्हते, म्हणून आपण एक मागासलेपण घेऊन जगत होतो. दुसरं अजून म्हणजे काय बोलावं हेही मला सुचत नाही आनंदाच्या भरामध्ये. त्यानंतर जेव्हा ही घटना घडली आणि पुरस्कार जाहीर झाला, उत्तमराव कांबळे सरांचा मला फोन आला. मला हा प्रसंग सांगावासा वाटतो की सरांचं जेव्हा आई समजावून घेताना हे पुस्तक मी वाचलो तर वेडी झाली होती मी, रडायला येत होतं मला की मला त्यांच्यापर्यंत माझ्या प्रतिक्रिया पोचवायच्या होती की सर पुस्तक वाचलं आहे आणि मला खूप त्यांना एवढंच सांगायचं होतं, खूप भावलं आहे. सरांचा नंबर खूप शोधून 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 कुठेतरी मिळाला. 2 सेकंदापेक्षा जास्त बोलली नसेल, फोनवर बोलली, सर तुमचं पुस्तक वाचलं आहे आणि मला त्याच्यातनं जे घ्यायचं ते मी घेतलं. आणि जेव्हा ह्या पुरस्कारानिमित्ताने सरांचा फोन आला तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारला की सर टाईम टेबल लावलं का हो तुम्ही, त्याच्यात एक प्रसंग आहे 10 रुपयाचं टाईम टेबल. म्हणजे सराला ते रिलेटेड झालं की हिने खरंच वाचलं आहे का. म्हणजे सांगायचं असं की ही लोकं आद्य होती, ही लोकं आद्य आहेत म्हणून आम्ही आहोत. आम्ही एका रात्रीत हे झालो नाही. ह्या लोकांनी जिवंत ठेवले जे काही आपले विचारवंत आहेत, ज्यांनी कोणी क्रांती घडवलेली आहे, ज्यांनी सुधारणा केलेल्या आहेत, ही लोकं आद्य आहेत म्हणून आम्ही आहोत. बस ते झालं. त्याच्यानंतर पुरस्काराचा तर मला सन्मान, कौतुक आहेच, त्याबद्दल मी प्रतिष्ठानचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते. पण मला माझ्याहीपेक्षा जास्त, असं म्हणतात की आपल्यापेक्षा जास्त कोणाचं कौतुक करू नये, पण माझं तेवढं मोठं मन आहे. मी काल आपल्या कांताबाई आहेरे आणि शीलाताई पवार, मला तो प्रसंग काय होता हे माहिती नव्हतं, मला वेळ पण मिळत नव्हता. आणि माझ्या आधी त्यांनी जी सुरुवात केली, सर आम्ही शाळेत गेलो आहे, आम्ही शहरात शिकलो आहे, त्यामुळे ज्या काही घडामोडी आहेत त्या आम्ही लवकर रिलेटेड होतो. पण माझं एक काव्यसंग्रह मी प्रसिद्ध केला ज्याच्यामध्ये एक कविता आहे, सगळ्या बायकाच त्याच्यामध्ये नायिका आहे आणि अजिबात रडणाऱ्या नाही आहे, सगळ्या लढणाऱ्या आहे. तर त्याच्यामध्ये धुणं भांड्यावाली बाई म्हणून एक कविता आहे की जी शेवटी तिची मुलगी डॉक्टर होते, पण ती म्हणते जरी झाले आज डॉक्टरनीची आई तरी जुनी ओळख पुसवता येत नाही भांड्यावाली बाई. म्हणजे तिला तो एक स्वाभिमान आहे. महत्त्वाचं काय आहे की ज्या स्त्रीला जाणवतंय की मी कोणी असू दे, मी त्या दिवशी म्हणजे मला की मी कोणी असू दे पण मी व्यक्ती आहे आणि हे व्यक्ती म्हणून ज्याने माझ्या पदरात हे दान घातलं आहे, तो दान देणारा, एवढं कल्याण करणारा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, तो महात्मा ज्योतिराव फुले आहे. तर माझ्या मते ती समृद्ध आहे. ती PhD झालेली आहे का, तिने भरपूर डिग्र्या घेतलेल्या आहे का, ती डॉक्टर आहे का, ती वकील आहे का, ह्याच्याशी काहीच घेणं नाही आहे. तर मी खरंच कांताताईंचा एकच फक्त इथे क्रांती शब्द आहे, त्यातला जो क्र आहे ना, तो कांताबाईला चुकून तो राहिला त्यांच्या आईवडिलांकडनं, त्यांनी तो गॅजेट करून दुरुस्त करून घ्यावा की कांताच्या ऐवजी क्रांती, म्हणजे त्यांच्या शब्दातच तो आहे आणि तो आम्ही तुम्हाला क्रांती कांताबाई असं मी तरी म्हणेल. तर त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. खूप बोलण्यासारखं खूप आहे, तुर्तास मी एवढंच म्हणेल की सजग रहा, आझादी खतरे में है. म्हणजे बाकीच्या सगळ्या असं म्हणतात की अरे भीमाच्या आहे ना, त्यांचा मी काल इंटरव्ह्यू ऐकला तेव्हा त्या म्हणाल्या की अरे तुमचं संविधान, तेव्हा ह्यांनी त्यांना प्रश्न विचारला होता की तुमचं नाही आहे का, पण ते कळतच नाही आहे की आपण जेवायचं ताट नाही बसायचा पाठ देऊन चुकलेलो आहे आणि तो पाठ आपल्याला हवा आहे. त्यासाठी अभ्यास,
त्यासाठी कृती ही गरजेची आहे. आणि येणाऱ्या सगळ्यांना मी एकच सांगेल की जे काही आहे, शिक्षण केलं आहे, डिग्री मिळाली आहे, आर्थिक सुबत्ता आहे, आता माझं झालं, माझं पोट भरलं एवढं म्हणून थांबू नका. कारण खरोखर खूप मोठं संकट आहे. जेव्हा असं म्हणतात सर की जेव्हा स्त्री येते क्रांती करायला, तेव्हा ती खूप मोठी म्हणजे खूप जर सावित्रीबाई नसत्या महात्मा फुलेंबरोबर, तर मला नाही वाटत आज जी मोठी मोठी विद्यापीठं उभी राहिली आहेत किंवा आज जे महिला सहज बॅरिस्टर कलेक्टर होत आहेत, तर हे शक्य झालं नसतं. म्हणजे बाबासाहेबांना पण ही दूरदृष्टी कळाली होती की जेव्हा कुठल्या प्रवाहामध्ये पुरुषांबरोबर स्त्रिया इन होतात, स्त्री म्हणजे फक्त नैसर्गिकदृष्ट्या असलेला फरक आहे, पण एक मेंदू इन्व्हॉल्व होतो, एक मेंदू इन्व्हॉल्व होतो. स्त्रीला पण मेंदू आहे, पुरुषांना पण मेंदू आहे. अदरवाईज कितीतरी संशोधनं झाली नसती, कितीतरी गोष्टी घडल्या नसत्या. आपण बघितलं की स्त्रियांनी प्रवाहात येऊन खूप साऱ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत. जसं इंदिराजींचं आपण उदाहरण घेऊया. पंतप्रधान झाल्या, प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या, पहिल्या वकील, पहिल्या ज्या कोणी पहिल्या झाल्या. तर तो मेंदू वाया जाऊ दिला नाही ह्या लोकांनी. कारण निसर्गाने तर निर्मिती फक्त शरीराने वेगळी केली आहे ना, मेंदू तर सगळ्यांना दिलेला आहे ना. मग ह्यांना व्यक्ती म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन होता ते ह्या आपल्या बापांनी दिला आहे. तर त्यांच्यासाठी मी उभी राहिले म्हणून माझा हा सन्मान झाला आहे, ह्याचं मला महत्त्व आहे. आणि सर, पुढच्या पिढीला पण आम्ही हेच सांगणार आहे की आम्ही आहेत तोपर्यंत त्यांना धक्का लागणार नाही, त्यांचं आसन आम्ही ढळू देणार नाही. जास्त मी वेळ घेत नाही. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही सगळे प्रत्यक्षदर्शी म्हणून इथे आलात. प्रतिष्ठानचे पुन्हा एकदा मनापासून आभार की त्यांनी ही दखल घेतली. आणि नक्कीच इथून पुढे मनाने शरीराने डोळसपणे असणारे आणि कुठेही अन्याय अत्याचार होऊ देणार नाही. आणि मुळात संविधानाला कुठेही कुरतडून देणार नाही आहे. कारण आम्ही फॉरेस्टवाले आहोत. आम्ही आता बिबटे पिंजऱ्यामध्ये अडकवायला लागलो होतं. आता संविधान कुरतडणारे उंदीर आमच्यासाठी काहीच नाही आहे. तर त्यांना एवढा सावध राहा, कारण बिबट्याची ताकद आमची आहे. त्यामुळे पिंजरे फक्त छोटे असणारे आणि उंदीर तर फार हे आहे. त्यामुळे ती धमक ठेवू नका आणि सावध व्हा, कारण आम्ही इथे आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि माझं मनोगत व्यक्त करते. आणि कांताबाई आणि आपल्या ज्या ताई पवार ताई, त्यांची बहीण इथे आली, त्यांचं मनापासून नाशिकमध्ये मी स्वागत करते. आणि कधीही आवाज द्या ताई, तुमच्यासाठी आम्ही नक्कीच असू. एक घर तुमचं इथे तयार झालं आहे, बहिणीचं म्हणा, मैत्रिणीचं म्हणा, पण त्यांचं स्वागत आहे. त्यांनाही पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. जय भीम, जय ज्योती आणि जय शिवराय. उलट झालं असेल पण असंच आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद माधवीताई. यानंतर मी पुरस्कारार्थी कांताबाई आहिरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कांताबाई आहिरे. जय भीम सर्वांना. कडक जय भीम, क्रांतिकारी जय भीम. कांबळे सरांचा मला फोन आला होता, म्हणे आता नाशिकमध्ये कार्यक्रम आहे म्हणे. मला वाचता लिहिता येत नाही बरं, जशा ताई बोलल्यात तसं कडकमध्ये मला वाचता लिहिता येत नाही, पण माझ्या तोडक्या मोडक्या भाषात मी सांगते. कांबळे सरांचा मला फोन आला, म्हणे नाशिकमध्ये कार्यक्रम आहे. मला वा वा वा, चांगलं झालं, मला तेवढ्या निमित्तानं तरी मला नाशिक बघायला भेटन. मग सरांचा फोन आला. मग सर म्हणे पुरस्कार ठेवलेला आहे म्हणे. बरेचसे लोकांचे मला फोन आले नाशिकमधून, तुमचा पुरस्कार आहे. म्हटलं हो ठेवलेला आहे, म्हटलं आम्ही जाणार आहोत असं त्यांना सांगितलं. पण कांबळे सरांची माझी भेट जळगावमध्ये झाली होती. ते मला जळगावमध्ये भेटले होते. मग तिथं कार्यक्रम झाला आमचा. आम्हाला काय पुरस्कार त्यांच्या हातानंच तिथं भेटलेला आहे, सरांच्या हातानं. मी त्यांना विसरू शकत नाही आहे, कारण त्यांना खूप म्हणजे आम्हाला तिथून खूप काही असं करून दिलेलं आहे. बरं, आता पुढची भूमिका घेते मी. आता संविधान आपलं श्रेष्ठ आहे. आपण संविधानावरच सगळं देश भारत चालतोय. मनस्मृतीवर देश चालत नाही. मनस्मृती म्हणजे महिलासाठी घाणेरडीच आहे. हे महिलांना कळायला पाहिजे, समजायला पाहिजे. आणि ती संविधान आणि मनस्मृती ही समजून घ्यायला पाहिजे, असं तरी मला वाटतं आहे. महिलांना लवकर समजायला पाहिजे.
2018मध्ये आपलं दिल्लीमध्ये संविधान जाळलं होतं. तर मी एका महिलेच्या घरी काम करत होते. त्या घरी म्हणजे माझे लेकरच लहानचे मोठे झाले, तिच्या घरी मी काम करायचे. पण मला अपेक्षा नव्हती का ती मला असं येऊन बोलन, कारण आता मला माहीतच नाही, घरासारखी झालते मी तिला, ती मला घरासारखी झाली होती. पण तिनं मला लगेच येऊन विचारलं, म्हणे कांता तुला माहिती का? म्हणलं काय मॅडम? अगं तुझी घटना जाळली म्हणे. म्हणलं नाही नाही असं नाही होणार म्हणे. मी असं 2 शब्द तिचे ऐकून घेतले, हातात माझ्या ग्लास तसाच ठेवला घासायचा आणि 2 मिनटं मी विचार केला. म्हटलं असं काही असन का, कुठं का असं कसं घरं झालं असन का? परत मला रावानाच नाही. परत मी तिला विचारायला गेले, म्हणे टी व्हीला चालू आहे, म्हणे टी व्ही चालू आहे. आता ती थोडी दाखवणार आहे मला टी व्ही चालवून काही इथं जवळ लागली म्हणून. ती तर एक शब्द बोलून मोकळी झाली, पण तिला काय माहिती आहे पुढचा परिणाम काय होणार आहे म्हणून. मग मी तिला म्हणलं, मॅडम तुमचे जे साहेब आहेत क्लासमेट अधिकारी, ते संविधानावर आहेत का मनस्मृतीवर आहेत? मला फक्त एवढं सांगा म्हटलं. तर तेवढ्यामध्ये ती मला म्हणली, तुला लय राग आला म्हणे, तुला लयच राग येतो म्हणे तेव्हाच. म्हटलं माझं संविधान नाही, साऱ्या भारताचं संविधान आहे म्हटलं. मी तिला असं 2 शब्द बोलले आणि तिच्या भांड्याला तिथून सोडून लाथ मारून निघून आली घरी. घरी आल्याच्या नंतर मग मी मुलाला विचारलं, कारण माझ्याकडे तेव्हा छोटा फोन होता आणि त्याच्याकडे थोडा मोठा होता. अरे म्हटलं पुऱ्या देशाचे नावं टाक, पुऱ्या भारताचे नावं टाक आणि आपलं संभाजीनगरचं बी नाव टाक. तेव्हा तर औरंगाबाद म्हणत होते, आता संभाजीनगर म्हणायला लागलेत. म्हणे नाही ना, मला अरे बाहेर देशात टाक. मग त्यानं टाकलं बँगलोरचं टाकले, पण काही निघला नाही तिथं पुतळा. तो पुतळा कुठं निघला? जयपूरच्या हायकोर्टामध्ये समजला मला. हा इथं म्हणा आता कोणाला सांगायचंच नाही म्हणलं, आपण आपलंच जायचं म्हणलं आता. मग मी असा विचार केला, भांडे घासायचं लोकांचे कमी केले, पण ह्या गोष्टी मी शोधण्याच्या लवकर प्रयत्नात राहिले. पण मी असं दिवसभर विचारतच राहायचे, पुढारी लोक काय करतात, नेते लोक काय करतात. मग नेत्या लोकाला समजत नाही का हे माझं मन, मी कोणाला बोलून नाही दाखवलं, पण हे माझं मन का नाही केलं असं. गंज संघटनेवालेत, गंज पक्षवालेत, पण याईनं असं करायला बघायला पाहिजे. पण जाऊ द्या म्हटलं, आपणच शोधून काढू त्याला. काय होतं म्हणलं शोधलं बघूच आपण. आपलं बाबाचं संविधान वाचवायचं म्हटल्यावर ह्या मनूला कुठंतरी आपण जाऊन शोधून काढू, असं मी मनामध्ये विचार ठेवले. आणि मग त्याच्यानंतर मी एका महिलेकडून 20,000 रुपये याजानं काढले. ती होती वडरा समाजाची. ती मला म्हणते तुझ्या घरी लग्न नाही, काही नाही आणि कशाला पाहिजे. म्हणलं मला लागू लागले म्हणलं. बाई म्हणे याज जास्त असतंय म्हणे आमचं. म्हणलं चालतंय मला, बघू आपण नंतर, देता घेता भगवंत, असं मी विचार करून तिच्याकडून पैसे घेतले. मग शिलाताईला मी फोन केला. शिलाताई बिमार होती, ती मुलीकडे जायला होती. मग ती म्हणे येते म्हणे. मी तिला काही सांगितलं नाही, तिला एकही असं शेणमध्ये काही माहिती नव्हतं काय कुठं जाणार आहे म्हणून. तिला फक्त एवढं म्हणलं आपल्याला बचत गट करायला जयपूरला जायचं आहे. ते म्हणे बचत गट एवढ्या लांब नसतंय म्हणे. मला असतंय, पण मात्र आधार कार्ड सोबत घ्यावं लागेल, बाकी कागदपत्र नाही लागत म्हणलं, आधार कार्डवरच भेटते. आणि जर मी तिला सांगितलं असतं तर ती माझ्याबरोबर आली नसती ना. मग म्हणून मी तिला सांगितलं नाही. आणि घरामध्ये पण आम्ही कोणाला सांगितलं नाही. आम्ही चाललो कार्यक्रमाला म्हणून, आणि आम्हाला 2-3 दिवस लागते म्हणलं. आम्ही असं म्हणून घरातून निघून गेलेलो आहे. मग आम्ही जयपूरमध्ये पोचलो. शनिवारी गाडी होती, सोमवारी तिथं पोचलो. फ्रेश झालो, भाकरी बिकरी खाल्ल्या, भाकरीसोबत घेऊन गेलो होतो. आम्हाला माहिती आहे तिकडे भाषा चेंज आहे म्हणून. तिकडे हिंदी, त्यांची हिंदी वेगळी, आपली हिंदी वेगळी, पण आम्ही आमच्या भाकरीच घेऊन गेलो होतो. आम्ही खाल्ल्या पिल्ल्या मस्त कोर्टामध्ये गेलो. लगे तिथं कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर पोलिसाचा भला ताफा तिथं त्या गेटवर, कसं जावा. पण तरी हिंमत केली मी जायची तिथं. बसलो तिथं. म्हणे ते विचारलं त्यानं कोणाकडे जायचं. म्हणलं आमची PC म्हणलं इथं. आता त्या लोकांच्या तोंडातून ऐकली PC, आपल्याकडे म्हणतात तारीख. असं मी त्यांचेच शब्द त्यांना दिले मी तिथं. म्हणे कोणता वकील लावलेला आहे? म्हणलं पठाण वकील आहे म्हणलं. खरंच तो तिथं निघाला. हां, तो पठाण वकील तिथं खरंच निघाला.
म्हणे येईन म्हणे त्यांची गाडी. कशाची म्हणलं हे माणूस असंच म्हणत असं नाही पोलीसवाले आपल्याला. परत विचार 2 मिनटं केला. म्हणलं इथं नाश्ता कुठं भेटतो आहे म्हणलं. त्यांनाच विचारलं. म्हणे बाहेर भेटतो आहे. शिलाताईला म्हणलं चल 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 बाहेर जाऊ म्हणलं आपण. आम्ही लगेच बाहेर गेलो आणि 2 मिनटं विचार केला. तेवढ्यात जज साहेबाची गाडी मॅडमची गाडी चालली होती. त्या गाडीच्या पाठीमागं मागं मागं जाऊन तो पुतळा लगेच आम्हाला समोर दिसला. मग आम्ही समजलं पण तरी पण आम्हाला हे झालं ना हाच एका दुसरा आहे हाच एका दुसरा आहे. पण नाही म्हणलं हाच पुतळा आहे. मग हा मोबाईलमध्ये बघू लागलो त्याला बघितलं आम्हाला हाच आहे. मग तो समजला आम्हाला. मग आम्ही त्याला बॅगी फेकून आम्ही ते स्प्रे घेतले भर्र काळं करून दिलं त्याला. मस्त दोघी थांबलो. एवढं थांबलो आम्ही तिथं आणि त्याच्यानंतर मग काय केलं काळं बिळं केलं. संविधान जिंदाबाद मनुस्मृती मुर्दाबाद म्हणल्याच्या नंतर मग काय पोलीस मग वकील आपले वकील लोक थोडे उशिरा आले. त्यांना काय एवढं असं माहिती नव्हतं का असं तिथं होईन म्हणून. पण मग RSSचे वकील आले. त्यानं आम्हाला एवढं बदडलं पण आम्ही मागं हटलो नाही. का म्हणून आम्हाला माहिती आहे आम्ही आता इथं जवळ थोडी घर होतं म्हणून आम्ही पळून जाणार आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही इथंच राहणार आहेत आणि त्याच्यासाठीच गेलो होतो आम्ही. म्हटलं जे होईल ते होईल आहे आपला समाज येईन हळूहळू माहीत पडेल असं म्हणून आम्ही तिला घोषणा बिषणा दिल्या. आम्हाला हाणमार केली आणि मग लगे कोर्टात हजर केलं तिथल्या तिथंच. काय विचारलं नाही काय नाही म्हणे द्वेषाचा गुन्हा दाखल करा म्हणे. म्हणलो आम्ही आंबेडकरवादी आम्ही काय देशद्रोहाचं थोडी केलं म्हटलं. आम्ही काही असा गुन्हा दाखल नाही करायचा म्हटलं. आम्ही त्या मॅडमला मी हिंदीमधून बोलले असं करायचं नाही म्हणलं. मग ती मॅडम मग घेऊन जा म्हणे यांना घेऊन जा म्हणे यांना घेऊन जा म्हणे. मग तिला म्हटलं 2 मिनटं मॅडम मला 2च शब्द बोलायचे म्हणे बोलू द्या म्हणे त्यांच्या भाषात म्हणती बोलू द्या. म्हणलं तुम्ही पण म्हणलं ह्या ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत म्हटलं हे संविधानावर बसलेल्या आहेत म्हटलं तुम्ही मनुस्मृतीवर बसलेल्या नाही आहेत म्हटलं. तर म्हणे इसको जल्दी लेके जाओ म्हणे. ती घाबरली. हिला घेऊन जा म्हणे लवकर हिले बोलती म्हणे. कारण शिलाताई बोलायसारख्या नव्हत्या. शिलाताईला BP लो झाली होती तिथं तिला काही समजत नव्हतं काही कळत नव्हतं. ही जास्त आगाव आहे हिलाच घ्या म्हणे आतमध्ये. मग आम्हाला अशोक पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि तिथं मग आमच्यावर गुन्हा दाखल झाला. मग तिथं आम्हाला PCR ठेवलं. आम्हाला लय मारलं पोलिसांना मारलं. लेडीज नाही मारत तिकडं जेंट्स मारतात. तिकडं असा कायदा आहे तिकडं एवढं मारतात. आमचं असं म्हणणं होतं का आम्हाला लेडीजना मारायला पाहिजे होतं पण आम्हाला लेडीजना नाही मारलं. एकही थप्पड नाही मारले लेडीजना. लेडीज अशी उभा राहते आणि जे ते पोलीसवाले जेंट्स असे मारतात असे समोर घेऊन मारते. गिरणीच्या पट्ट्यानं मारलेलं आहे आम्हाला. गिरणीचा पट्टा असतो ना त्यानं मारलं दांड्यानं मारलं. पण आमच्यावर बाबासाहेबाची कृपा आहे म्हणून आम्ही वाचून आलेलो आहे तिथून. आम्ही तिथून वाचून आलेलो आहेत. पण आम्हाला पण माहीत होतं का माझा समाज मला बरोबर मला माझ्या पाठीशी राहीन. लेट का व्हायना नाही पण थेट त्या मनुचं करून दाखवू आपण. हेच मला एवढंच सांगायचं आहे. आमचे खूप हाल झालेले आहे तसे हाल व्हायला नाही पाहिजे. सगळे जसं भीमा कोरेगावला आपण जातो उत्सवाना सगळ्याकडनं येतात गाड्याबरोबर. जर तसंच आपण जर एक दिवस जयपूरला गेलो तर ते पुतळा तिथं राहणार नाही. ते पुतळा काढण्यात यावा. आणि मी अजूनही वकील साहेबाला फोनवर सांगत राहते बोलत राहते त्यांच्याशी 2-4 शब्द का होईना नाही. वकील साहेब तुम्ही पत्रावर पत्र टाकत राहा त्याची मागणी करा इथून काढा म्हणून इथून काढा म्हणून असं तुम्ही ॲग्रीमेंट करत राहा. मी जरी आडानी पण मला तेवढं समजतं म्हणलं तर तुम्ही ते पुतळा काढायचाच प्रयत्न करा. पण आता एक दुसरी गोष्ट उभा राहिलेली आहे आपल्या मुंबईमध्ये त्याचा पुतळा बनवला आहे. आता कधी बशीत येत फक्त ध्यान ठेवायचं आहे आपल्याला. मला माहिती झालेलं आहे बरं ते पुतळा तयार करू केला आहे. पण हे प्रकरण जे आलं आहे ना आपलं हे सगळं त्यांना आपले सत्कार बित्कार होऊ लागलेत ना माझे तर ते पुतळा म्हणून थांबण्यात गेलेलं आहे. आपले मुंबईचे काकासाहेब त्यांना मला ही कल्पना दिलेली आहे थोडीशी. त्यांच्या
मिसेसचं ते होतं त्यांचं श्राद्ध होतं तर त्या कार्यक्रमामध्ये मला बोलिलं होतं, पण म्हणे अचानक असं आहे म्हणे बनवून ठेवलेलं आहे, पण आता हे कार्यक्रम चालल्यामुळं तो थांबवून झाकून ठेवलेला आहे, अजून त्याचं अनावरण झालेलं नाही. पण आपल्याला त्याचं अनावरण करू द्यायचं नाही बरं, आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. ते कुठं जाई, कसा करतात, काय करतात, ते रात्रीतूनच करते त्याचं, पण आपण दिवसा जाऊन त्याला काढू. ते रात्री केलं का ते ना आपण दिवसा काढू. पण ते पुतळा काढायसाठी सर्वांना यायचा, पूर्ण देशातले पूर्ण आपले भीमसैनिक का ना ते पुतळा काढण्यासाठी नक्की जायचं. कारण लय मुंबई काही इथून लय लांब नाही आहे, जवळच आहे. पण लक्ष ठेवा. जय भीम सर्वांना. धन्यवाद कांताबाई. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आवाज येतोय, उत्तमराव, या सगळ्या भगिनी ज्यांना पारितोषिक प्राप्त झालेलं आहे, त्यात माधवी जाधव, कांताबाई आहिरे, शिलाबाई पवार, दर्शना भरत सौपुरे आणि इतर भगिनी. आज भगिनी इथे जास्त उपस्थित आहेत, याबद्दल मला स्वतःला अतिशय आनंद होतोय. आज या ठिकाणी राजू नाईक उपस्थित आहेत आणि राजू देसले उपस्थित आहेत. हे दोघेही समाजामध्ये, खरं म्हणजे ही समाजाला अर्पण केलेली लेकरं आहेत. आणि असं समर्पण सध्याच्या काळात अवघड आहे. पण यांनी समाजवादी विचारसरणीला आपलंसं केलं आणि भारतीय समाज जीवनामध्ये समाजवादाच्या स्थापनेसाठी स्वतःला झोकून दिलं. या सगळ्या भगिनी आहेत, यांचं नाव कोणाला माहिती नव्हतं, मलाही नव्हतं. पण उत्तम कांबळे हा असा माणूस आहे की जो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माणसाची पारख करतो. माणूस या शब्दामध्ये मी पुरुष आणि स्त्री या दोघांचाही समावेश करतो. आता हे उत्तम कांबळे जे आहेत, हे शोधून काढतात स्त्री हा पुरुष. पण पहिली गोष्ट अशी की पहिल्यांदा मी त्यांना शोधलं. आणि ते सकाळचे संपादक होते आणि नाशिकवरून पुण्याला जायचे. मी त्यावेळी संगमनेरला राहत होतो. तर इथून ते निघाले की नाश्ता करायला माझ्याकडे यायचे आणि मग तिथून शक्य झालं तर मीही त्यांच्याबरोबर पुण्याला जायचो, कारण फुकट गाडी असायची. आणि मग गप्पा मारायचो. मी त्यांना अनेक गोष्टी सांगितल्या. त्यात चीनचा विचारवंत लाओत्से सांगितला, आणखीन बरेच सांगितलं. त्यामुळे त्यांची जडणघडण ही जशी त्यांनी स्वतः केली, त्याच्यासाठी कुठल्या बाहेरच्या शक्तीने त्याला मदत केली नाही.
आणि एक लक्षात ठेवा की आपल्या जीवनात आपल्या बाहेरची शक्ती आपल्याला मदत करत नसते, आपणच आपल्याला मदत करायची. म्हणूनच भगवान बुद्ध म्हणाले आत्मदीप भव. तू स्वतःच स्वतःचा दीप हो, मार्गदर्शक हो. त्या सगळ्या भगिनी ज्या आहेत या खऱ्या अर्थानं बुद्धाच्या शिष्या आहेत, कारण त्याने स्वतः आपलं हित कमावलेलं आहे, समाजाचं हित कमावलेलं आहे. भारत हा असा देश आहे की ज्याच्यात स्त्रीला अजिबात स्थान नव्हतं, आणि जे स्थान होतं ते अतिशय वाईट परिस्थितीचं. मनुस्मृती जर कोणी वाचली तर असं वाटतं की या मनुस्मृतीत स्त्रियांच्या इतकं जितकं घाणेरडं लिहिलेलं आहे तितकं जगातल्या कुठल्याही ग्रंथात नाही. अशी आहे स्त्रीची एक धारणा भारतामध्ये झालेली होती. परंतु भारतीय स्त्रियांना बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा एक असा महान भाऊ मिळाला की ज्याने त्यांचं चरित्र पालटून टाकलं, ज्याने समाजामध्ये क्रांती केली. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी राज्यघटनेचा ड्राफ्ट तयार करत होते त्यावेळी त्यांना असं विचारलं की तुमच्या राज्यघटनेचा केंद्रबिंदू काय, म्हणजे तुमच्या राज्यघटना तुम्ही कोणाला अर्पण करणार आहात. अनेक देशांचे राज्यघटनेमध्ये येशू ख्रिस्तांचं नाव असेल, महम्मद पैगंबरांचं नाव असेल. भारतीय राज्यघटनेमध्ये असं कोणाचंही नाव नाही. लोक म्हणाले गांधींचं नाव तरी घ्या, परंतु बाबासाहेबांनी कोणाचंही नाव न घेता या देशाचं नाव घेतलं, या राष्ट्राचं नाव घेतलं आणि भारतातल्या अखिल मानवजातीचं नाव घेतलं. म्हणूनच भारतीय राज्यघटनेची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी आहे. हे कोण आहेत? आम्ही कोण शहाणे आहेत? हे आम्ही कोण आहेत? हे आम्ही भारतीय लोक जे आहोत, हे भारतीय लोक ही राज्यघटना तयार करतो आहोत, हा नवा कायदा तयार करत आहोत. हा कायदा असा आहे की संपूर्ण जगाच्या प्रगतीशी सुसंवादी राहील असा भारत आम्हाला निर्माण करायचा आहे. आधुनिक भारत, समाजवादी भारत, धर्माचा भेदभाव नसलेला धर्मनिरपेक्ष भारत आम्हाला तयार करायचा आहे असं बाबासाहेबांनी सांगितलं. आणि त्याने शेवटचं वाक्य लिहिलं की ही राज्यघटना आम्हीच लिहितो. आंबेडकर लिहितात असं नाही. ते म्हणाले आम्ही सर्वजण, आम्ही सर्व लोक ही राज्यघटना लिहितो, ही राज्यघटना अंमलबजावणीसाठी आमच्याकडे सोपवतो आणि आम्हीच तिची अंमलबजावणी करू. इतकं महान काम बाबासाहेबांनी केलं, ते या जनतेच्या विश्वासावर, या देशातल्या स्त्री पुरुषांच्या विश्वासावर. जसं पश्चिमेकडे स्त्रियांना मताचा अधिकार नव्हता, दुसरं महायुद्ध झालं त्यावेळी इंग्लंडचे जे पंतप्रधान होते त्याने विजय मिळवला दुसऱ्या महायुद्धात. पण त्याची जी बायको होती आणि तिचं स्त्री संघटन होतं
ते म्हणाले की आम्हाला मताचा अधिकार पाहिजे. तेव्हा पंतप्रधानाची बायको त्याच्यावर मोर्चा घेऊन आली स्त्रियांचा. कशासाठी? मतदानाच्या हक्कासाठी. पण बाबासाहेबांनी भारतीय स्त्रियांनी कोणतीही चळवळ न करता त्यांच्या पदरात हा मताचा अधिकार टाकला आणि त्यामुळे भारतीय लोकशाही ही खऱ्या अर्थानं लोकशाही झाली. आता ती नष्ट करण्याचं काम चालू आहे. ही गोष्ट जरी खरी असली तरी भारतीय लोकशाही नष्ट होणार नाही, कारण ती या महामानवाने तयार केलेल्या राज्यघटनेचं अपत्य आहे. आणि ही राज्यघटना जर संपली तर हा देश संपेल, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणून हा देश वाचवायचा असेल तर तुम्हाला राज्यघटना वाचवली पाहिजे. आणि जर राज्यघटना वाचवायची असेल तर या देशातल्या लोकांना संविधानिकदृष्ट्या, घटनात्मकदृष्ट्या आपल्याला साक्षर करावं लागेल. या भगिनींनी जे काम केलेलं आहे हे काम अतिशय मोलाचं आहे आणि हे काम समाजामध्ये झिरपत झिरपत जाईल अशी मला खात्री आहे. उत्तमराव खूप चांगलं काम करत आहेत. त्याने असंच काम करत राहावं आणि आमच्याजवळ बसावं. म्हणजे त्यांच्यासारखं मोठेपण जरी आम्हाला आलं नाही, पण त्यांच्याजवळ बसल्याचं निदान समाधान तरी वाटेल. तेव्हा ते आमच्याजवळ बसतात हे आमचं भाग्य आहे. त्याने हे भाग्य आम्हालाही ठेवावं आणि असंच टॅलेंट समाजातलं सतत शोधत राहावं आणि भारतीय समाजाला समृद्ध करावं आणि भारतीय राज्यघटना सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असेल तेवढं प्रबोधन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या सगळ्या भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं असंच काम पुढे चालत राहील अशी इच्छा प्रदर्शित करून हे भाषण संपवतो. जय हिंद, जय भीम. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उत्तम कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करावं. आदरणीय उत्तम कांबळे सर. सर्वांना जय भीम. सर्वप्रथम आदरणीय रावसाहेबांनी माझ्याविषयी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्यांचा मी आदर करतो आणि त्यांनी एवढ्यासाठी केल्या की अशी अपेक्षा व्यक्त करणारा जो माणूस असतो त्याला मार खाण्याची सवय असते. अशा गोष्टी करून मी 3 वेळा मार खाल्लेला आहे, मरता मरता वाचलेला आहे. आणि त्यांना असं वाटतं आता हा मरणाला घाबरत नाही, त्यामुळे ह्याच्या खांद्यावर सोपत जायचं तर सगळं. आपल्याला माहिती आहे आपल्या परंपरेतली एक गोष्ट ती मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो. इथे बसलेल्या काहींना ते पुन्हा पुन्हा ऐकल्यासारखं वाटेल, पण त्याचा अर्थ कळल्याशिवाय तुम्हाला बाबासाहेब आणि संविधानाचं महत्त्व कळत नाही. खूप खूप वर्षापासून आपल्या देशामध्ये सटवीनं लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवण्याची परंपरा आहे. सटवी नशीब लिहिते भारतात जन्माला आलेल्या प्रत्येकाचं. आणि आपण आजही नशीब शब्द वापरतो, त्याचं कारण ते सटवीनं लिहिलेलं असतं. आणि आपण मोठ्या आत्मविश्वासाने सांगतो
की सटवीनं लिहिलेलं भविष्य कधीही खोटं ठरत नाही. साला ही कोण सटवी? ती कधी ना शाळेत गेली, ना तिचं लग्न झालं, ना तिला पोरंबाळं झाली, ना कधी ती अशा समारंभात आली, पण तिनं लिहिलेलं सगळं खरं ठरतं. असं काय ती लिहिते की जे खरंच ठरतं? तर ती वर्षानुवर्षे असं लिहित आली, असं सांगत आली की या देशात महाराच्या पोटी महाराज जन्माला येईल. आणि महाराज जन्माला येत गेला. ब्राह्मणाच्या पोटी ब्राह्मण जन्माला येईल, क्षत्रियाच्या पोटी क्षत्रिय येईल, वाण्याच्या पोटी वाणी येईल. हे वर्षानुवर्षे ते भविष्य लिहित होते आणि ते खरंच ठरत होतं. पण जगाचं भविष्य लिहिणाऱ्या सटवीला एक गोष्ट कधीच कळली नाही की या देशात महाराच्या पोटी एक पोरगा जन्माला येईल आणि तो देशाची राज्यघटना लिहील. असं भविष्य सटवीने कधीच लिहिलं नव्हतं. आणि जे लिहिलं नव्हतं ते बाबासाहेबांच्या रूपाने खरं झालं. म्हणजेच बाबासाहेबांचा जन्म म्हणजे गुलामीचा मृत्यू आणि स्वातंत्र्याचं वारं वाहण्याचे क्षण. बाबासाहेबांचा जन्म म्हणजे अंधाराचा मृत्यू आणि उजेडाचा जन्म. बाबासाहेबांचा जन्म म्हणजे मनुस्मृतीचा मृत्यू आणि संविधानाचा जन्म. आता हे जे संविधान आहे, या संविधानाला आत्ताच धोका तयार झालेला आहे अशा भ्रमात आपण असायचं काही कारण नाही. संविधान लिहिण्याचं काम चालू असतानाच त्याच्या अवतीभोवती सगळे धोके गर्दी करत होते. कुणी सांगत होतं संविधान रामाला अर्पण करा, कुणी सांगत होतं कृष्णाला अर्पण करा, कुणी सांगत होतं धर्माला अर्पण करा. आणि कोल्हापूरजवळ संकेश्वर पीठामध्ये असलेला एक शंकराचार्य जे शास्त्री हा सांगत होता की शूद्राने लिहिलेलं संविधान ह्या देशात कधीच टिकणार नाही. दूध कितीही चांगलं असलं आणि ते गटारीतून वाहत आलं तर त्या दुधाला पावित्र्य राहत नाही. मोकळ्या मैदानावर त्याने हे भाषण केलं होतं. हे चालू आहे तिथून. संविधान आलं की आपली सत्ता जाते असं म्हणणारा एक वर्ग तेव्हाही होता, आज पण आहे. मनूचा पण विचार होत होता, पण हा माणूस घाण आहे. तो माणसावर प्रेम नाही करत. मनू माणसावर प्रेम नाही करत. तो जाती तयार करतो आणि प्रत्येक माणसाला असा जातीत अडवतो की 50-56 पिढ्यासुद्धा तो त्या जातीतून, त्या गुलामीतून बाहेर पडू शकत नाही. आणि महिला तर कधीच नाहीत. या देशातल्या मनूचा कर्दन काळ त्यांना गुलाम बनवणारा, त्यांना पाप येऊ नये म्हणणारा, त्यांना दुर्बल म्हणणारा, त्यांच्या छळ करायचे परवानगी देणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. आणि 27 पासून बाबासाहेब त्याच्याशी झुंज देत होते. 3 मार्च 1927ला महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन झालं आणि बाबासाहेबांनी जाहीर केलं, इथला माणूस गुलाम करणारा ग्रंथ आम्ही जाळतो आहोत. किती मोठ्या विश्वासाने. मनू मेला, पण तो मेला नव्हता. 1930ला याच नाशिकमध्ये असंख्य अस्पृश्यांना त्यांनी 5 वर्षे मंदिराच्या बाहेर उभा करून दाखवलं. म्हणून नाही मेला. पुढे 1989ला जयपूरमध्ये कोर्टातल्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने, चला हे किती विचित्र आहे, कोर्टातल्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आणि लायन्स क्लबने एकत्र येऊन 1989मध्ये 19 तारखेला मनूचा पुतळा उभा केला. मार्च का? कारण मार्चमध्येच मनुस्मृती जाळली होती आणि मार्चमध्येच काळाराम मंदिर सत्याग्रहाचं चालू होतं. हे विनाकारण झालेलं आहे का? हे विनाकारण झालेलं नाही आहे. मुद्दा एवढाच होता की आपण ते समजवून घेत नव्हतो आणि त्याच्या विरुद्ध लढत नव्हतो. छोट्या मोठ्या लढाई झाल्या.
पुतळा हटवा असे सांगणारे कोर्टात गेले, जयपूरच्या कोर्टात गेले, सर्वोच्च न्यायालयात गेले. तेव्हा आंबेडकरवादी असलेले आणि आत्ता भाजपवाशी असलेले काही नेते पण जयपूरच्या बॉर्डरवरपर्यंत जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना तिथेच पकडून मागे आणण्यात आलं. पुतळा तसाच होता. कोर्टातल्या कर्मचाऱ्यांची संघटना आणि लायन्स क्लब यांनी एकत्र वर्गणी काढून तो असा पंचधातूचा पुतळा बनवलेला आहे, तो फुटण्याची, तुटण्याची, क्रॅक जाण्याची शक्यता नाही आहे. आणि त्या पुतळ्यापासून तो वर्ग असं जाहीर करत आला की सावधान, मनूचं राज्य पुन्हा येणार आहे. आणि इकडे आपण संविधानाच्या घोषणा देत होतो, ते मनूच्या घोषणा देत होते. हा संघर्ष काही आजचा नाही आहे, तो लांब पल्ल्याचा संघर्ष आहे. या संघर्षामध्ये आपण कधी डायरेक्ट उतरलोच नाही. आंबेडकरी समाज थोडं चिन्हांकित काहीतरी केलं आणि आपण थांबून राहिलो. काही आवाजच उठला नाही. आंबेडकरी समाजातले जे नेते होते ते आजपर्यंत बोलत नाही त्याच्यावर. आणि बाबासाहेबांनी 27 मध्येच भाकीत केलेलं होतं की आपल्या समाजातल्या महिला ज्या दिवशी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढतील त्या दिवशी क्रांतीची चक्र फिरतील. पण तो खांद्याला खांदा पण लागत नव्हता, खूप कमी लागायचा. आणि तो खांद्याला खांदा लागेल की नाही याची वाट न बघता एक निरक्षर असलेली, धुणं भांडी करणारी, झोपडीत राहणारी कांताबाई आणि तिची मैत्रीण शीलाबाई ज्या दिवशी मनूच्या पुतळ्यावर चढल्या त्या दिवशी क्रांतीचं चक्र फिरायला लागलं आणि ते फिरवण्याचं काम महिलांनी केलं. कुठे होतो आपण? हे मी मोकळेपणाने सांगतो. मी ज्या दिवशी जळगावमध्ये तिला भेटलो, माझ्या हस्ते तिला पुरस्कार झाला. तो पुरस्कार देताना मला माझी स्वतःची इतकीच लाज वाटत होती की तिच्या नजरेला नजर भिडवण्याची शक्ती मी गमावून बसलेलो आहे, कारण मी रोल केला नाही. नाही आहे ताकद तिच्याकडे पाहण्याची. मी कधीतरी विनंती करेन की तुझ्या भावाला, तुझ्या वडिलाला अशी थोडी ताकद दे की मी तुझ्या नजरेत नजर भिडवेन. तसंच माधवीच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. ती खूप छान बोलते, ती शिक्षित आहे, ती फोनवर छान बोलत होती. आणि मी विचार करतो, साला ही समारंभात येणार तेव्हा मी तिच्या नजरेला नजर कसा भिडवेन? ती माफ करेल काय मला? ती माझ्याविषयी काय बोलेल? ती जे करत होतो, ह्या ज्या करत होत्या ते आपण का नाही केलं? आपण अर्ध्यावर सोडलं. आणि जिथे सोडलं तिथे ह्या रणरागिणी अतिशय खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत, परिणामाची पर्वा न करता. ह्या सगळ्याचा अर्थ काय? या देशात खूप लवकर आंबेडकरी समाजामध्ये नायकांच्या ऐवजी नायिकांचं राज्य येणार आहेत आणि त्या नायिका कदाचित इथूनच बाहेर पडतील. मला पण भाकीत करता येतं, सटवीपेक्षा भारी भाकीत करता येतं आणि सटवीचं खोटं पण ठरवता येतं. त्यामुळं माझ्या दृष्टीने हा आनंदाचा क्षण आहे, कारण मनूच्या सर्वात जास्त बळी आहेत त्या या भगिनी आहेत. अजून तर कुठे त्या मनूच्या तावडीतून सुटलेल्या आहेत? थांब ना, ए थोडं माझ्या मनात एक अशी इच्छा आहे की 14 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत आंबेडकरी अस्पृश्य समाजातल्या सगळ्या महिलांना मनुस्मृती मोफत वाटायची आणि पुढच्या वर्षीपर्यंत त्यांच्याकडून ती वाचून घ्यायची आणि त्याच्या पुढच्या वर्षी ह्या राहिलेलं काम अपूर्ण जे आहे ते पूर्ण करायला स्वतः जयपूरला जातील. स्वतःच जातील त्या.
त्या तिकीट काढून गेल्या 1,000 रुपये घेऊन, पण ह्या बिन तिकिटाचं जातील. कुणी आला टी सी पुढे जय भीम म्हणतील, थोबाडीत मारतील आणि जयपूरला पोचतील. इतकं चांगलं काम करायला चाललंय, तू तिकीट का मागतो भाऊ म्हणतील. हे जे संविधान आहे हा कायद्याचा बंच नाही आहे. तो थोडं स्वतःला प्रश्न विचारा. संविधान जर तुमच्या बाजूने नसतं ना, आज तुमची काय हिंमत होती इथे सभागृहात येऊन बसण्याची. कुणी हिंमत केली असती वेशभूषा बदलण्याची, कुणी हिंमत केली असती फॉरेस्टमध्ये तुम्हाला नोकऱ्या देण्याची आणि मला इथे उभा राहण्याची. हा तुमचा श्वास आहे, हे तुमचं स्वातंत्र्य आहे, हे तुमचं मूल्य आहे. ते जर तुम्ही जपला नाही तर जगातली कोणतीही व्यवस्था तुम्हाला माफ करणार नाही. हे आपल्यासाठी करायचं आहे आता. आणि ते करायचं असेल तर नव्या काळामध्ये महिला पुढाकार घेतील. जगातल्या कोणत्याही क्रांत्या काढा, जोपर्यंत महिला पुढाकार घेत नाही तोपर्यंत ती क्रांती यशस्वीच होत नाही, अर्धवट राहते. कोणतं पण काढा तुम्ही. आणि ह्या चौघींना मी बघितलं. अजूनही काही माझ्या पाहण्यामध्ये अशा महिला आहेत, साला हे पागल होतात संविधानासाठी, हक्कासाठी, माणुसकीसाठी, स्वातंत्र्यासाठी. आणि कोणतीही जोखीम. मराठवाड्यात एक म्हण आहे, कांताबाईला माहिती असेल. तिच्या लग्नात ते कोणी म्हटले की नाही मला कल्पना नाही. मुलगी लग्न होऊन सासरी निघाली की तिची आई आणि बायकीच्या सिनियर बायका उपदेश करतात आणि त्याला एक वाक्य सांगतात, बाई गं तू आता सासरी निघालीस, संसार करणं लय अवघड असतं, पदरातला विस्तव असतो तो विजू पण द्यायचा नाही आणि पदर जळू पण द्यायचा नाही. काय अवघड काम आहे. विस्तव विजता कामा नये, पदर जळता कामा नये, अशी भूमिका घेऊन ह्या भगिनी आपल्यासमोर येत आहेत. म्हणून त्यांचं सर्वात जास्त कौतुक करायला पाहिजे, त्यांच्या मागे उभा राहायला पाहिजे, कारण अशा भगिनींची संख्या खूप कमी आहे. एवढं तरी करा, मागे राहा. एक मध्यमवर्गीय मेंटॅलिटी आपल्या तयार झालेली आहे. मैं मेरी गाडी, मेरी लेडी, मेरी बॉडी. साला तुमचं भविष्य काय आहे. त्याच गाडीखाली गाडले जाल, त्याच बॉडीला होईल बीपी आणि डायबिटीस माझ्यासारखा. माझी पण बॉडी गेली कामातून, कारण मी मध्यमवर्गीय झालो. मध्यमवर्गीय हा तुम्हाला मुक्तीच्या मार्गाकडे नेतच नाही. ह्याने पिंजरा आणलाय बिबट्या पकडायला, पण त्या पिंजऱ्यातच बिबट्याची राहण्याची खाण्याची सोय केली तर आनंदाने राहील ना. तसं हे मध्यमवर्गीय कोणत्या तरी पिंजऱ्यामध्ये त्यांना चहा मिळतो, नाश्ता मिळतो, चांगली नोकरी मिळते. हा पोपटाचा पिंजरा आहे. एक पेरूची फोड टाकली ना, आत पेरू खुश असतो आणि तुम्ही जे बोलाल ते बोलायला लागतो. मिट्टू म्हण मिट्टू, ऐश्वर्या राय म्हण ऐश्वर्या राय. त्याला काय कळतं ऐश्वर्या राय कोण आहे आणि पेरू काय आहे. म्हणून मी असा शब्द उच्चारला की जगाच्या पातळीवर सामाजिक लढाया तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा महिला हत्यार बनून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आणि प्रसंगी त्याच्याशिवाय पुढे जातात. त्याच्याशिवाय पुढे गेलेल्या या महिला आहेत. त्या वाट पण बघितल्या नाहीत कुणाच्या खांद्याला खांदा लावायच्या. जेव्हा समाजातल्या व्यवस्था फितूर होतात, राजकारण फितूर होतं, ते बेईमान होतं, ते भ्रष्ट होतं, ते स्वार्थी होतं, ते विकलं जातं, तेव्हा आपोआपच विचारधारा टिकवण्यासाठी महिला पुढे येतात. तुम्हाला आठवत असेल दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेलांच्या नेतृत्वाखाली मुक्तीची लढाई चालू होती.
ही माधवी कविता करते, मी काय त्याच्या कविता वाचलेल्या नाही आहेत. तिने एक तुकडा सांगितला, ती कविता संग्रह देणार आहे मला. आपण दोघं मिळून जंगलात वाचू त्या. तिथे आपल्याला कोणी विचारणार नाही, मोठ्याने वाचायच्या. सब जंगल राज आपणा आहे असं समजून. ह्या महिला काय करतात? साऊथ आफ्रिकेमध्ये महिलांचा पुढाकार त्या स्वातंत्र्याच्या चळवळीत इतका मोठा होता. नेल्सन मंडेला तुरुंगात, त्याची बायको तुरुंगात, त्याची आई तुरुंगात, त्याची बहीण तुरुंगात, आणि बाहेर राहिलेल्या महिला इतरांना प्रोत्साहन मिळावं म्हणून लोकगाणी तयार करत होत्या. पाण्याला गेल्या ना माधवी, त्या जळणाला गेल्या एका रांगेत असं जायच्या. चित्रात बघतो आपण महिला, आणि त्या महिलांनी गाणी रचली होती. इथे एक समोर लेखक बसलेले आहेत. मी त्यांना पुढच्या वर्षी विचारणार, ह्या चौघींच्यावर तुम्ही काय लेखन केलं? हे खूप झालं आईवर लिहून आता, हे खूप झालं आता गालावरच्या तिळावर लिहून, हे खूप झालं आता धबधब्यासारख्या वाहणाऱ्या केसावर लिहून. मी यांना सांगेन, तुमची प्रतिभा वापरा, क्रिएटिव्हिटी वापरा, आणि उद्याच्या समाजासाठी यांच्यावर काय लिहिता येते पहा. लिहायचं का? तरच मी घरी बोलवणार, आणि काहीतरी लिहूनच घेऊन यायचं. ते लेखक आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत, कारण त्यांनी जास्त पुस्तकं लिहिली. त्या बायका गाणी काय म्हणायच्या? 4-4 ओळीचं गाणं, अशी लयबद्धता यायची माधवी. आणि ती त्यावेळेला मी कॉलेजला होतो, आणि कोल्हापुरातून नेल्सन मंडेलाला आम्ही पत्र पाठवलं होतं कविता लिहून, तुमची लढाई किती भारीच आहे. लोक आम्हाला वेडं मानायचे. तिथल्या कवीला फासावर दिलं तेव्हा आम्ही बिंदू चौकात उपोषण केलं होतं. तेव्हापासून लोक मला मूर्ख म्हणतात, आणि ते जसे जसे मूर्ख म्हणतील तसे तशी माझी ऊर्जा वाढत जाते. म्हणून मी सगळ्या समाजाला सांगतो, मला कोणी शहाणं नाही म्हणायचं, कारण मूर्ख समाज तयार करतात आणि शहाणे ते बिघडवतात, त्याचं ऑडिट करतात. त्या ओळी काय होत्या मी माझ्या एका कविता संग्रहात वापरलेल्या आहेत. ही प्रचंड गोऱ्यांची मोठी व्यवस्था आहे. डोंगरासारखे हलता हलत नाही, धावत नाही, बोलत नाही, पण ती कुणाच्या तरी मानेवर उभी आहे, कुणाच्या तरी स्वातंत्र्यावरती उभी आहे. ही व्यवस्था हलवायची कशी, ती ढकलायची कशी? म्हणून त्या रांगेतली पहिल्या नंबरची बाई एक ओळ म्हणते, एकटी मी गेले बाई झाड हललं नाही. झाड म्हणजे व्यवस्था. कशी काय हलेली एकटी गेल्यावर? एकटी गेले बाई झाड हललं नाही. मागची बाई म्हणते, दुकटी गेलो बाई, दोघी जणी, दुकटी म्हणजे दोघी, दुकटी गेलो बाई झाड हललं नाही. तिसरी बाई म्हणते, तिकटी गेलो बाई, तिघी जणी गेलो, झाड हललं नाही. आणि मग बायकीच्या सगळ्या ओरडून म्हणतात, साऱ्या जणी गेलो बाई झाड राहिलं नाही. मला वाटतं एकीची 2, दोघीची 3, तिघीची 4, अशा साऱ्या जणी जेव्हा आपण जाऊ ना, तेव्हा व्यवस्था बदलतेच. तिला बदलावंच लागतं, कारण साऱ्या जणी आलेल्या आहेत. इथे आता एकटी दुकटी आलेले नाही आहेत. त्यामुळं आपली भूमिका या साऱ्या जणींना पाठिंबा देणं, त्या गाणं म्हणत असतील तर निदान आपण कोरस तरी देणं, आणि त्यांच्या नजरेला नजर भेदवता येईल अशी ताकद आपण मिळवणं. मला वाटतं अशी कोणाकडे ताकद असेल नसेल मला माहिती नाही, माझ्याकडे तरी नाही बाबा. चला आपण BPL कॅटेगरीमध्ये गेलो, दुर्बल कॅटेगरीमध्ये गेलो, आपण आधार कार्डवाले झालो, आपण लाडक्या बहिणीचे हकदार झालो, आणि हे सगळं करायचं राहून गेलं. त्या करतायत. त्या कांताची लढाई लय अवघड आहे, आणि मला कळत नाही, जो सगळ्यांना गुलाम करतो त्या मनूच्या पुतळ्याला डांबर फासलं की राष्ट्रद्रोह होतो, बरोबर आहे. आणि जे संविधान सगळ्यांना स्वातंत्र्य देतं त्याच्याविषयी प्रश्न विचारलं की राष्ट्रद्रोह होतो. याला काय भानगड आहे राव?
संविधान विचारलं राष्ट्रद्रोह, आणि मनूच्या गळ्यात हार घातला राष्ट्रप्रेम, राष्ट्रपुरुषाची पूजा. साला कोण मादरच होता? हे समजून घेऊया आपण. असं कधीच होता कामा नये. उद्याच्या गुलामगिरीचा मार्ग पुन्हा मनूच्या पुतळ्यासमोरून जाईल. एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, आजचा, उद्याचा, परवाचा मुक्तीचा मार्ग फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानातूनच जातो. हे येत आहेत 10 पासून 8 पासून संविधानाच्या अवतीभोवती हे ढग जमा होत आहेत. नैसर्गिक पाऊस येत नाही म्हणून कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. ढग अडवले जात आहेत, ढगात क्षार भरलं जातं, कृत्रिम पावसाचे प्रयोग होत आहेत. हे सगळं खरं असलं तर हिंदीमध्ये एक वाक्य आहे, रोज रोज रात्रीचा अंधार सतावतो. हे खरंच आहे. रोज रात्र होते, रोज अंधार होतो, पण हेही खरं आहे की रोज रोज सकाळ होते आणि उजेड घेऊन येते. याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. सुबह आने वाली है, उजाला लाने वाली है, संविधान ऐसा ही हमारे साथ चलने वाला है. असा निर्धार तुम्ही करा. तुमच्या पोराबाळांना सांगा, तुमच्या समाजाच्या आजूबाजूला सांगा. संविधान वाचवणं ही जातीची लढाई नाही, ही धर्माची लढाई नाही, ही प्रांताची लढाई नाही, ही भाषेची नाही, ही पक्षाची नाही, तर हे स्वातंत्र्य आणि माणुसकी जिवंत ठेवण्याची लढाई आहे. या लढाईमध्ये जेवढे जेवढे मुक्तीचे आवाज येतील त्या सगळ्यांचा हात हातात घेऊन एक मोठा गोप तयार केला ना, तर मनूचा पुतळा, त्याचा विचार अस्तित्वात राहण्याची शक्यताही नाही. कारण शेवटी 3.5% वाल्याने 96% लादलेला हा मनू आहे. हे 97.5%, 96% ज्या दिवशी आपलं स्वातंत्र्य मुठीत घेऊन जागे होतील तेव्हा हा तर पुतळा पडेलच, पण असा पुतळा जगात कुठेच राहणार नाही. तसं स्वप्न आपण बाळगूया. मी ह्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, कारण दुर्बल माणूस धन्यवादच देऊ शकतो. मी असं नाही म्हणू शकणार मी तुझ्या लढाईत येईन की नाही, ताकद नाही आहे. मी लिहू शकतो भरपूर, मी लिहून मार खाऊ शकतो, आणि कुणीतरी चळवळ करून मार खायला पाहिजे. आपली मैत्री व्हायला पाहिजे. लिहिणारा आणि चळवळ करणारा दोघे जर खांद्याला खांदा लावून गेले तर कांताबाईची लढाई सोपी होईल. तुम्ही कल्पना करा, दर 2-3 महिन्याला ही जयपूरला जात कशी असेल, जामिनावर सुटत कशी असेल. थोडा विचार करा. मध्यमवर्गीय मेंटॅलिटी ठेवून बघूच नका तुम्ही. थोडा विचार करा, तिच्या भूमिकेत जा. अरे जिला कसलीच मान्यता नाही ती मनूचा पुतळा फोडायला जाते. चला, इतकी बहादर बाई ना मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघते, आणि तिच्याकडूनच अपेक्षा वाढतात आपल्या सर्वांच्या. ही काहीतरी करेल आज ना उद्या. कारण तिच्या घरात जाऊन औरंगाबादला मी त्याला विचारलं की हे पुतळा तर फुटलेलाच नाही. ती म्हणाली, साहेब लय गच्च पुतळा आहे, पण आम्ही कधीतरी हातोडा घेऊन जाऊ. नाही, ऐक ती काय म्हणाली, हातोडा घेऊन जाऊ. पुढे काय करशील? ती म्हणाली, साहेब माझ्या आयुष्यात एकच स्वप्न आहे की मी मरण्याच्या पूर्वी कधीतरी तो मनूचा पुतळा उद्ध्वस्त करेन. आपण पोराबाळासाठी जगतो आहे, ती मनूचा पुतळा फोडण्यासाठी जगते आहे. एवढा तिच्यात आणि माझ्यात फरक आहे, म्हणून तिच्या नजरेला नजर भिडवायची कशी? आता तिला आनंद वाटत असेल, तिला छोटी बहीण मिळाली. छोटी की मोठी आहे? तू मोठी आहे. हां, मग मोठी आहे ती सगळ्याच अंगाने मोठी आहे. ती तिला हां
डॉक्टर आहेत त्यांना नाशिकमध्ये, म्हणजे मी स्वतः ह्याच्यासाठी हे करते की आपण एक मनुस्मृती बायकांसाठी किती हानिकारक आहे असं ड्राफ्टिंग करून जेवढ्या सह्या मला घरोघरी घेऊन जाता येईल ते एक पत्र त्यांना तिकडे पाठवतो आणि एक त्यांच्यासोबत देतो. हे मला असं नाही तू दे, त्याचा उपयोग आहे, पण कोर्टात अशा निवेदनाचा उपयोग होत नाही. कोर्टात कायद्यानेच लढावं लागतं, कायद्यानेच खोडावं लागतं. कारण आत्तापर्यंत 5 वेळा सुप्रीम कोर्टात ही केस गेलेली आहे आणि 5 वेळा सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की मनूच्या पुतळ्याचा आणि सरकारचा, मनूच्या पुतळ्याचा आणि कायद्याचा, मनूच्या पुतळ्याचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा काही संबंध नाही. आपल्या देशामध्ये अभिव्यक्ती आहे, कोण कुणाचा पण पुतळा उभा करू शकतो. सो जजमेंट इज ऑलरेडी डिक्लेअर्ड. म्हणजे हुकुमशाही थोडक्यात. हां, म्हणून आपण कधीतरी बसू बोलू नाही, आपण तो पण शब्द नाही वापरायचा की आपल्या ज्या स्वातंत्र्याच्या कल्पना, आपल्या ज्या ह्या सगळ्या आहेत त्या मला नेहमी वाटतं, मी विनाकारण महिलांचं कौतुक करू नये की ह्या ज्या भीमकन्या आहेत यांना 27ला बाबासाहेबांनी केलेला उपदेश त्याचं काढून वाटा तुम्ही. आणि त्या परिषदेच्या वेळेलाच, आपला वेळ झाला आता थांबणार आहे मी, त्या परिषदेच्या वेळेलाच खेड्यात कुणीतरी अफवा पसरली की महाडच्या त्या आंदोलनामध्ये कुणीतरी बाबासाहेबांना ठार मारलेला आहे. महाडच्या बाहेर 30-40 किलोमीटरवर फोन नाही, पत्र नाही, काय नाही, आणि एक म्हातारी राजा मेला राजा मेला म्हणून छाती बडवून त्या जंगलातून त्या वनातून वाट काढत महाडच्या त्या परिषदेत गेली, मांडवात रडतच. बायका म्हणाले काय झालं? राजा गेला, राजा मेलो. अरे, त्या बाईने सरळ त्याला धरलं आणि बाबासाहेबांच्या समोर उभा केलं, अरे आपला राजकुमार जिवंत, अरे आपला राजा जिवंत. आणि त्यानंतर केलेलं त्याने भाषण आहे. माझं म्हणणं हे आपण वाचायला पाहिजे, शिकायला पाहिजे, इतरांना करायला पाहिजे. कारण असं नका समजू की आम्ही आमची लढाई तुमच्या पदरात टाकून मोकळं होतोय. तो मुद्दा नाहीच आहे. ताकद कमी पडते. दोन्ही घटक एकत्र झाले की लढाई सोपे होते. म्हणूनच आपण एकत्रित लढण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. आणि ती वेळ आलेली आहे. मला ती 2 वेळा दिसली. एकदा हत्याकांड झालं होतं, कुठलं ते बलात्कार, खैरलांजी. त्यावेळेला महाराष्ट्रात कोणत्याही नेत्याशिवाय उत्स्फूर्त मोर्चे निघत होते. देअर वॉज नो लीडर. मला आनंद पण झाला आणि मला थोडी काळजी पण वाटली, कारण चळवळी नेत्याशिवाय कशा चालतील. आणि दुसरा मोर्चा मी बघितला माधवीच्या समर्थनासाठी नाशिकमध्ये. इट वॉज विदाऊट लीडर. ही जोखीम आहे, हा आनंद पण आहे. या 10,000 लोकांना आपण काय देणार आहोत? किती मोठी जोखीम आहे. नेता नाही, पक्ष नाही, काही नाही, चला राबणारे, कष्ट करणारे, मोलकरणींची कामं करणारे, हमाल, रिक्षा ड्रायव्हर, त्याने माधवीला बघितलेलं पण नाही आहे. माधवी, दिस इज हाय रिस्क. जेव्हा सगळ्या जगाचा विश्वास आपल्या खांद्यावर येतो ना, तेव्हा खांद्याच्या हालचाली पण कमी होतात. एवढंही वाहून न्यायचं कसं, मोठा प्रश्न पडतो. म्हणून हा समारंभ आम्ही घेतला. हा काय कुठल्या पक्षाला, कुठल्या नेत्याला, कुठल्या सरकारला दोष देण्यासाठी हा समारंभ नाही आहे. आम्ही आमच्या परंपरेवरून चालण्याचा निर्धार करण्याचा हा समारंभ आहे. त्याचा कोणी गैरअर्थ पण घेऊ नये. आणि थांबतो मी. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आभार प्रदर्शनासाठी मी डॉक्टर विशाल जाधव यांना पाचारण करतो. डॉक्टर विशाल जाधव. कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संविधान रक्षक पुरस्कार या 4 रणरागिणींना प्रदान करताना वाचनालयाला नक्कीच आनंद झालेला आहे. संविधान किती महत्त्वाचं आहे
हे या रणरागिणीच्या कृतीतून आणि सर्व वक्त्यांच्या भाषणातून आपल्याला अवगत झालेलंच आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ह्या चार रणरागिणी, त्यामध्ये माधवीताई जाधव असतील, कांताबाई आहेरे, शिलाबाई पवार आणि दर्शनाताई सोपुरे यांनी जर हे कार्य केलंच नसतं तर आजचा हा कार्यक्रम झालाच नसता. त्यामुळे प्रथमतः मी वाचनालयाच्या वतीने त्यांचं कौतुक करतो आणि आभार मानतो. तसेच कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय नेहमीच संविधान पुरस्कृत कार्यक्रमांना नेहमीच महत्त्व देत असते आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी किंवा असे कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणारे वाचनालयाचे अध्यक्ष माननीय उत्तम कांबळे सर सर्वांना नेहमीच मार्गदर्शन करतात आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम करत असतात. मी त्यांच्याही या कार्यक्रमाप्रसंगी आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या विचारांनी कृतीने प्रख्यात असलेले विचारवंत आमचे मार्गदर्शक रावसाहेब कसबे सर यांचंही मी वाचनालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे सचिव माननीय राजू नाईक यांचेही मी आभार व्यक्त करतो. या प्रसंगी ज्यांनी अतिशय शिस्तबद्ध सूत्रसंचालन केलं आणि कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला असे वाचनालयाचे माजी सचिव शार्दूल काका यांचेही मी आभार व्यक्त करतो. या नाशिकला महिलांच्या चळवळीच्या माध्यमातून नेहमीच दिशा देणारे वाचनालयाचे सदस्य आणि कम्युनिस्ट पार्टीचे नेते राजू देसले सर यांचंही या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी मी काही व्यक्तींचा विशेष आभार व्यक्त करतो की ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केलेली आहे. असे नितीनजी शेगोकार असतील, करुणासागर पगारे सर असतील, मोहन कांबळे सर, मोलकरीण संघटनेचे अध्यक्ष राजू देसले सर, आयटकच्या मीना आढाव यांनी आर्थिक स्वरूपात डॉक्टर मनीषा जगताप यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्थिक योगदान दिलेलं आहे. तसेच वाचनालयाचे जे नेहमी कार्यक्रम होत असतात त्यांचं यूट्यूब लाईव्ह करण्याचं काम धनंजय शिरसाट नियमितपणे करत असतात आणि हा कार्यक्रम जरी या ठिकाणी झालेला असेल तरी तो सगळं जग कसं बघेल यासाठी ते सदैव या वाचनालयाला मदत करत असतात. मी वाचनालयाच्या वतीने त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि सरतेशेवटी हा कार्यक्रम प्रेक्षकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे देवेंद्र कापडणी सुद्धा यूट्यूबवरती लाईव्ह करत आहेत. सर्व पत्रकार बंधू भगिनींचे व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे असं सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हां अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.